इंग्लिश का आवडते? Why do they like English? तू कसा गेलास? How do you go? तू कुठे राहतो? Where do you live? तू कसा आहेस? मंडळी कशा आहेत? आवडतोय ना व्हिडिओ? Stay tuned with us. What? How? Who? Why? Which one? Oh my God! कुठला वर्ड यूज करू क्वेश्चन विचारण्यासाठी? कन्फ्युजन आहे, हो की नाही? होतं ना तुमच्यासोबत असं कधी? आपल्याला क्वेश्चन विचारायचं असतं तुम्ही कशा आहात, आणि आपण विचारत असतो हु आर यू. आपल्याला विचारायचं असतं तू कोण आहेस, आणि आपण विचारत असतो हाऊ आर यू. हो, मी हे एक्सपिरियन्स केलेला आहे. खूपदा लोक कन्फ्यूज होत असतात, स्पेशली जे आता इंग्लिश शिकत आहेत. हो, आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी घेऊन आले. तर तुम्ही आज नंतर अगदी कुठेही केव्हाही कधीही कुणालाही इंग्लिशमध्ये क्वेश्चन करू शकता, तेही अगदी बिनधास्तपणे. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहिला आपला शब्द आहे हु आणि हाऊ मध्ये खूपच लोक कन्फ्यूज होत असतात, कारण स्पेलिंग थोड्या सिमिलर आहेत म्हणून. तर हुचा अर्थ होतो कोण. हुचा अर्थ होतो कोण. तर आपल्याला बोलायचं असेल तुम्ही कोण आहात, तर आपण बोलणार हु आर यू. तर आपण बोलणार हु आर यू. मी फक्त तुम्हाला बोर्डवरती एकच एक्झाम्पल लिहून देते हे क्लिअर करण्यासाठी, पण शेवटी मात्र आपण खूप सारी प्रॅक्टिस करणार आहोत सुवानी सोबत की क्वेश्चन कसे विचारायचे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे हुचा अर्थ कोण होतो, जसे की तुम्हाला कुणाला भेटायचे आहे तर तुम्ही बोलणार हु डू यू वॉन्ट टू मीट, राईट. नेक्स्ट आपला आहे व्हॉट. म्हणजे काय? आता जसं की आपल्याला विचारायचं असेल तू काय करत आहेस, तर तुम्ही काय विचारणार? व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. त्याचप्रमाणे तू काय खाल्लं, व्हॉट डिड यू ईट. त्याप्रमाणे तुम्हाला कुणाला विचारायचं असेल की किती वाजले, तर तुम्ही बोलू शकता व्हॉट इज द टाइम, हो की नाही. तर हे जे क्वेश्चन आहेत हे आपण रोज डेली यूज मध्ये आपण यूज करत असतो, डेली रुटीन मध्ये आपण यूज करत असतो, एकमेकांना विचारत असतो. म्हणून आपल्याला इंग्लिश मध्ये येणं खूपच गरजेचं आहे. ओके, तू आता काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग नाव. या पद्धतीने असे अनेक आपण क्वेश्चन तयार करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला हे बेसिक माहिती असलं पाहिजे. हे जे वर्ड्स आहेत यांचा मीनिंग माहिती असला पाहिजे. ओके, नेक्स्ट बघूया व्हाय. याचा अर्थ होतो का. फॉर एक्झाम्पल आपल्याला विचारायचं असेल कुणाला तू हे का करत आहेस, तर आपण काय विचारणार? त्याचप्रमाणे तू लेट का झालास, वाय आर यू लेट. तू इथे का येत आहेस, वाय आर यू कमिंग हिअर. या पद्धतीने. नेक्स्ट आपला आहे वेन. तर वेन म्हणजे केव्हा. तर वेन म्हणजे केव्हा. तर याचं एक्झाम्पल म्हणजे आपण भरपूर जणांना नेहमी विचारत असतो की तुझा बर्थडे कधी आहे, तर हेच आपण इंग्लिश मध्ये विचारू शकतो. ते कसं, वेनचा यूज करून. वेन इज युअर बर्थडे. वेन इज युअर बर्थडे. आता इथं काही जण खूप मिस्टेक करत असतात. वेन इज यू, यूचा फक्त यूज करत असतात, पण तुम्हाला इथं यूज करायचं आहे युअर म्हणजे तुझा. यू म्हणजे फक्त तू होतो. आता आपण जेव्हा इंग्लिश बोलायचा प्रयत्न करत असतो, इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करत असतो, तेव्हाही आपण एक दुसऱ्यांना क्वेश्चन आन्सरच आपण बोलत असतो, क्वेश्चन आन्सरच विचारत असतो. म्हणून हे तुम्ही लिहून घ्या, याची खूप सारी प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आहे विच. विच म्हणजे काय, कोणता. सपोज आपण कुठल्या शॉप मध्ये गेलो आपल्या मुलीला घेऊन आणि तिला आपण विचारत असतो की तुला कुठला केक हवा, तुला कुठली चॉकलेट हवी. तर तुम्ही विचारू शकतात विच चॉकलेट डू यू वॉन्ट, विच केक डू यू वॉन्ट, विच पेन डू यू वॉन्ट, हो की नाही. त्याचप्रमाणे कुणी आपल्याला विचारायचं असेल की तुला कुठला पिक्चर बघायचा आहे, तर आपण विचारू शकतो विच मूवी डू यू वॉन्ट टू वॉच. विच मूवी डू यू वॉन्ट टू वॉच. विच मूवी डू यू वॉन्ट टू वॉच. तुला कुठला मूवी बघायचा आहे, तुला कुठला केक आवडला, विच केक डू यू लाईक. या पद्धतीने. नेक्स्ट आपला आहे हाऊ. म्हणजे कसे.
तुम्ही कसे आहात, हाऊ आर यू, हा तर आपला नेहमीचा खूप यूज होणारा क्वेश्चन आहे. कधी तुम्ही कुणाला भेटलात तर तुम्ही विचारू शकतात हॅलो हाऊ आर यू. हे तर आपलं पहिलं सेंटेन्स असलंच पाहिजे, पहिला क्वेश्चन असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचे फॅमिली मेंबर्स किंवा तुमचे फ्रेंड्स पिक्चर बघून आले तर तुम्ही विचारू शकतात हाऊ वॉज द मूवी, पिक्चर कसा होता, मूवी कसा होता, हो की नाही. नेक्स्ट आहे व्हॉट टाइम, म्हणजे काय, किती वाजता. याचा मीनिंग होतो किती वाजता, किती वाजता. जसे की मीटिंग किती वाजेला आहे, व्हॉट टाइम इज द मीटिंग. स्कूल किती वाजेला आहे, व्हॉट टाइम इज द स्कूल. त्याचप्रमाणे तिने केव्हा कॉल केला होता, व्हॉट टाइम डिड शी कॉल. व्हॉट टाइम डिड शी कॉल. नेक्स्ट आहे हाऊ मच, म्हणजे किती. आता हाऊ मच आणि हाऊ मेनी मी दोघं घेतले, दोघांचा मिनिंग मराठीमध्ये होतो किती. पण इथं एक तुम्हाला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. हाऊ मच आपण त्यासाठी वापरत असतो जे आपण मोजू शकत नाही, बोटाने न मोजता येणारे, अनकाउंटेबल, त्यासाठी आपण हाऊ मच यूज करत असतो. आणि जे आपण बोटाने मोजू शकतो 1 2 3 4 त्यासाठी आपण यूज करत असतो हाऊ मेनी. ही यांची सिंपल डेफिनेशन आहे. तर हाऊ मच म्हणजे किती, जे आपण मोजू शकत. जसे की आता सिंपल मी तुम्हाला एकच एक्झाम्पल मध्ये याचा डिफरन्स क्लिअर करून देते. आपल्या घरी कोण आलाय आणि आपल्याला विचारायचं असेल तुला चहामध्ये किती साखर हवा आहे, तर तुम्ही विचारू शकणार हाऊ मच शुगर डू यू वॉन्ट. पण जर तुम्हाला एक्झॅक्ट विचारायचं असेल की किती चम्मच शुगर ऍड करू, तर तुम्ही विचारणार हाऊ मेनी स्पून ऑफ शुगर डू यू वॉन्ट. ओके, तर हे होतं डिफरन्स. त्याच आता मी तुम्हाला इथं एक एक्झाम्पल साठी सेंटेन्स लिहून दाखवते. जसे की तुला किती शुगर हवी आहे, तर तुम्ही लिहिणार हाऊ मच शुगर डू यू वॉन्ट. हाऊ मच शुगर डू यू वॉन्ट. त्याचप्रमाणे तिथे किती पेन आहेत, हाऊ मेनी पेन आर देअर. पेन का, तर आपण पेन मोजू शकतो बोटाने. पेन्स आर देअर. याच प्रकारे भरपूर असे वर्ड्स आहेत. हाऊ ऑफन, हाऊ फार, हाऊ ओल्ड. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओचा तुम्हाला सेकंड पार्ट हवा असेल तर तसं मला कॉमेंट नक्की करा, कारण दुसऱ्या पार्टमध्ये आपण अशाच प्रकारे अजून दुसरे वर्ड शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण एवढे सगळे शब्द शिकलो. त्याचप्रमाणे हे जे शब्द आहेत यांनाच आपण WH वर्ड सुद्धा इंग्लिशमध्ये म्हणत असतो. आणि यांचा यूज करून आपण अनेक क्वेश्चन कसे विचारू शकतो, अगदी सोप्या पद्धतीने कसे विचारू शकतो, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आता मी बोर्डवरती फक्त एक एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, पण आपण अजून प्रॅक्टिस करणार आहोत सुहानी सोबत. सो स्टे ट्यून विथ अस. मंडळी कशा आहेत, आवडतोय ना व्हिडिओ, स्टे ट्यून विथ अस. ओके, रेडी. तू आता काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग नाव. तू आता काय खात आहेस, व्हॉट आर यू ईटिंग नाव. त्यांना इंग्लिश का आवडते, व्हाय डू दे लाईक इंग्लिश. तू कसा गेलास, हाऊ डू यू गो. तू कुठे राहतो, वेअर डू यू लिव्ह. तू कसा आहेस, हाऊ आर यू. तू पूर्ण वेळ कुठं होतास, वेअर हॅव यू बीन ऑल द टाइम. तुझी बहीण किती वर्षाची आहे, हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर. तू किती वर्षाचा आहेस, हाऊ ओल्ड आर यू. तू काय करतो, व्हॉट डू यू डू. हे पुस्तक कुणाचे आहे, हुज बुक इज दिस. ही घड्याळ कोणत्या प्रकारची आहे, व्हॉट काइंड ऑफ वॉच इज दिस. तुला किती पेन्स हवे आहेत, हाऊ मेनी पेन्स डू यू वॉन्ट. तू कुठे आहे, वेअर आर यू. तू कुठे राहतोस, वेअर डू यू लिव्ह. तुझी बहीण कशी आहे, हाऊ इज युअर सिस्टर. तू केव्हा आलास, व्हेन डिड यू कम. तू काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग. तुला हे कुणी दिलं, हू गिव इट टू यू. तर अशा पद्धतीने आपण एकमेकांना क्वेश्चन करू शकतो. तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की क्वेश्चन करा, हे वर्ड्स यूज करून मला नक्की क्वेश्चन बनवून दाखवा. आम्ही पुन्हा येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस करा. टेक केअर. बाय बाय. बाय. थँक्यू. थँक्यू.